नाथा लावले. मी प्रत्येक रक्षाबंधनला BHS लाख्या बनवते आणि प्रत्येक रक्षाबंधनला जवळजवळ हातात दोन माझ्या लाख्या बांधते ना, तेव्हा ते दुसऱ्या लाख्या बांधतात. आणि ह्या वर्षी मी स्वतः पुण्याला लाख्या बांधायला गेले होते रक्षाबंधनच्या दिवशी. तर आता माझ्याकडे किती कॉलेजचे मुलं येतात, किती पाहुणे येतात, तरी त्यांची सगळी सोय झाली. एक रूम पुरस्कारांनी भरून आता दुसरा रूम भरलाय. आणि किती काही पाहुणे आले तर बसते. माझ्या घरामध्ये रांगोळी बियाची काढल्या जाते, लाख्या बियाच्या बनवल्या जातात, गणपती बियाचा बनवल्या जातो. आणि आता त्यांना लाखी बांधायला लागल्यापासून रक्षाबंधनला महिनाभर लोक लाख्या बांधायला येऊ लागले. त्या बियाच्या लाखीचं असं वैशिष्ट्य दिलं म्या, आपल्या बहिणीनं आपल्याला 500 रुपयाची लाखी बांधली तरी हातात ठेवतो, कुठंतरी फेकूनच देतो. पण ते 4-5 जातीचं बी घ्यायचं, 10-12 जात आपल्याला जशी बनवते तशी त्याची लाखी बनवायची, ती बहिणीनं भावाच्या हातात बांधायची, त्या हातात ठेवायची, तर ठेवायची, ते बी कुठंतरी मातीत रुजवायचं. त्या बियाचं आयुष्य वाढल तसं लाखी बांधणाराचं सुद्धा आयुष्य वाढेल. त्या बियाचा वेल वाढल तसा लाखी बांधणाराचा सुद्धा वेल वाढल. ही संकल्पना करून मी आता बऱ्याच गावांमध्ये, मी शाळेमध्ये, आता शाळेची तर कधी पायरी नाही गेली, पण आता मोठमोठ्या कॉलेजवर जाते. मग हे मी सुद्धा मुलींना हे सांगते. आणि मला तर नाही शाळा शिकता आली, पण मी कॉलेजच्या मुलांना सांगते, तुम्ही नुसतं पुस्तकाचं ज्ञान घेऊ नका, तुम्ही निसर्गाचं सुद्धा ज्ञान घ्या, या काळ्या मातीचं सुद्धा ज्ञान घ्या. आजकाल सगळे पैशा मागे लागले, मोठमोठ्या नोकऱ्या बघतात नाही का. आणि नोकरी आपण नुसता पैसाच करून पैसा खाऊ का? नाही खाणार. जोपर्यंत गावठी खाणं होतं तोपर्यंत ह्या रूम मध्ये जर एखादी मुलगी डिलिव्हरी झाली ना, भीतीच्या त्या बाजूला माहिती होत नव्हतं. आणि आता मला ह्या मुलांचं खूप कौतुक वाटलं. कुठलीच इंजेक्शन नाही, कुठलं काही नाही. नाहीतर आता आहेत पहिल्या महिन्यापासून दवाखाना, गोळ्या, औषधं, काम नका करू, वजन नका उचलू, तरी तिचं शिदी. आणि शिथिल झालंय त्या हॉस्पिटलमध्ये तर बाळ गेलं दुसरी कटी व्हायला काचात, का तर त्याचं वजन कमी येते. बाळ एका दवाखान्यात आणि आई एका दवाखान्यात. मग हे का होऊ लागलं व का घडू लागलं? प्रत्येक क्षेत्रात काम करता याच्यात का कोणी विचार करीत नाही? ही काळी माता, काळी आई आपली अन्न देती माता आहे, तुमची आमची सगळ्यांची माता आहे. तिच्यावर किती विषारी औषधं देतात, किती विषारी खत देतात, वरून तर नाशक मारतात. तर नाशकाने जिवंत गवत मरत आणि आपला पण तो जीव आहे ना. मग ते पाणी, त्याच्यावरून पाणी सोडायचं, ते पाणी आपल्या विहिरीत जातं, आपल्या नदीत जातं, ते पाणी आपण पितो. म्हणजे कशाने आजार वाढले. आणि फुकाटल्या सरकारांनी बाटल्या काढल्या त्या विसरल्या होत्या का पहिल्या? मग आपण इथून पुढं प्रत्येक क्षेत्रात काम करतात. मला ह्या कामामध्ये पहिला विरुद्ध घरातून झाला, दुसरा बचत गटातून, कंपनीवाल्यांकडून, दुकानवाल्यांकडून, कृषी सेवकांनी मोठा विरोध केला. हो काय करायला पाहिजे ऐकता, ती कवा शिकलेली? आपण शिकलोय, आपलं संशोधन झालं, आपल्या डिंगऱ्या झाल्या, पण मी बाकी खंबीरपणे उभी राहिले. तुमच्या डिंगऱ्या कवा ना कवा इकडंच वाळायला लागतील. आता मोठमोठ्या कृषी केंद्र मला बोलवतात, आता कुलगुरू मला बोलवतात, पण माझ्यापाशी काय आहे? माझ्यापाशी फक्त या काळ्या मातीचंच ज्ञान आहे. मी ह्या निसर्गामध्ये राहिले, निसर्गामध्ये वाढले, मला ह्या निसर्गाने शिकवलं, ह्या पानं फुलांनी शिकवलं. आणि ते शिक्षण आज मी ह्या पुढच्या पिढीला द्यायचे. पण माझी एक हात जोडून विनंती आहे शेतकरी बांधवांना, का ही काळी आई आपली वाचवा आणि हे देशी बेनं वाचवा. हे देशी बेनं जर नाही वाचवलं आणि ही काळी आई नाही वाचवली तर आपली पुढची पिढी काय करणार आहे? हो काय करणार आहे पुढची पिढी? आज आपण चांगलं तर पुढची पिढी माती चांगली तर अन्न चांगलं, अन्न चांगलं तर आज आपण चांगलं, आपण चांगलं असलं तरच पुढची पिढी चांगली घडणार आहे. मग हे काम सुरू केली पाहिजे. आपण रानभाज्याचं संवर्धन केलं पाहिजे. मगाची या सरांनी सांगितलं का पहिलं तेल होतं, पहिल्या भाज्या होत्या. अहो पहिलं तेल सुद्धा भेटत नव्हतं भाज्यांना, पण तेव्हा रानभाज्या होत्या, तेव्हा हे औषधी पडत नव्हतं त्याचं. ती भाजी नुसती वटीत आणायची. एखादी आजीबाई कामाला गेल ना, कशाची वटी भरून भाजी आणायची, ती नुसती पाण्यामध्ये दिवस मीठ मिरची टाकूनच भाजी करायची. पण त्या भाजीला एवढी चव होती ना, आता तेलात तळलेल्या भाज्यांना चव नाही. आणि रानभाज्या आपण शेतामध्ये ठेवल्याच नाही, पण एक एक रानभाजी, एक एक औषधी वनस्पती होती.
ते आपल्याला भेटतच नाही. कारण जंगल